तुझा प्रत्येक शब्द आज खरा होणार आहे हे जाणून तुला खूप आनंद होईल. तुला फक्त ते करायला सुरुवात करायची आहे. आणि बाळा, तुला माझ्यासाठी फक्त नामस्मरण करायचे आहे. तुला मला जे नामस्मरणाची ताकद देतोस ना, ती खूप मोठी आहे. आणि तुझे सर्व शब्द खरे व्हावेत म्हणून तुझी ती इच्छा जी तुला माझ्याकडून खऱ्या मनाने मागायची आहे ती पूर्ण हो. आणि तुझी ही इच्छा असेल तर तुझा प्रत्येक शब्द तुमच्या सर्व इच्छा खूप लवकर आणि अतिशय ताकदीने भरपूर लवकर पूर्ण होत यासाठी मी तुम्हाला आशीर्वाद देत आहे. मित्रांनो, तुमच्या मनात कोणत्या इच्छा असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्कीच सांगा. आम्ही स्वामींचरणी एकच प्रार्थना करू की तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना ह्या पूर्ण होत. आणि त्या मनोकामना पूर्ण झाल्यावर तुम्ही नामस्मरण करायला विसरू नका. धन्यवाद. आणि ते आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. आजपासून तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे नामस्मरण. तुम्हाला आत्तापासून त्याची सुरुवात करावी लागेल, कारण हा छोटासा बदल तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार घडवेल. जर तुम्हाला स्वामींना व स्वामींची भक्ती आवडत असेल तर तुमच्यासाठी चांगले दिवस येऊ लागतील. बाळा, तुम्हाला आजपासून या बदलाची सुरुवात करायची आहे आणि स्वतःच ते बदल घडून आणायचे आहेत. आणि हे कमी आहे की तुम्हाला एकच काम आहे की ते फक्त नामस्मरण. सर्वप्रथम तुम्हाला इतरांसाठी बोलणे थांबवायचे आहे आणि काही वाईट साईड तुम्हाला बोलायचं नाही आहे. तुम्ही एखाद्या मोठ्यांबद्दल खूप विचार करता तेव्हा तो विचार खूप शक्तिशाली होतो आणि मग तो तुमचा प्रत्येक शब्द पटकन संपवण्याचा प्रयत्न करू लागतो. कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे नसते, तिथे दयाळूपणा तुमच्याकडे पाहिजे. आणि तुम्हाला माहीत आहे की इतकी मोठी गोष्ट तुमच्या आत आहे आणि ती तुम्ही प्राप्त करू शकता. नकारात्मकता फक्त इतरांमुळे असते. काही वेळा तुम्ही इतरांबद्दल वाईट बोलता, जेव्हा लोक तुम्हाला दुखावतात आणि जेव्हा तुम्ही इतरांना काही देता आणि त्यांना वाईट वाटते किंवा तुमच्याबद्दल व तुम्ही इतरांबद्दल तक्रार करता किंवा त्यांच्याबद्दल वाईट बोलता, मग तेव्हा तुमची अशा गोष्टी तुमच्या जीवनातून आणि स्वतःपासून पूर्णपणे विलग कराल. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना वाईट साईड बोलणे टाळाल, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा तुम्ही जो मार्ग घ्याल ते परिपूर्ण स्पष्ट होईल. तुमची इच्छा आणि तुमच्या प्रत्येक शब्दाला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी तुमच्या आयुष्यात जे काही आवश्यक आहे ते तुम्हाला ज्या गोष्टी सर्वात जास्त आवडतात त्या तुम्ही स्वतःला जास्त वेळा दाखवायला सुरुवात केली पाहिजे. आणि या गोष्टी फक्त खाण्यासाठी नसतात, त्या तुमच्या आयुष्यावर पूर्णपणे परिणाम करतात, मग त्या गोष्टी कोणत्याही असो. म्हणून मी तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी लिहायला सुरुवात करायला सांगत आहे. आणि तुम्हाला खरोखर काय हवे आहे ते बाळा, तुमच्या इच्छाशक्तीचा वापर करण्यासाठी व तुमच्यासाठी येथे मी आलो आहे. आणि जितक्या वेळा तुम्ही तुमच्या इच्छा आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती कराल आणि त्या परत परत म्हणाल, तितक्या वेळा त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून तुम्ही जितक्या वेळा पुनरावृत्ती कराल आणि परत परत म्हणाल, तितक्या वेळा तुमचा संकल्प भरपूर शक्तिशाली होत जाईल. आणि हे तुम्ही तुमचा संकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा तुम्ही प्रयत्न केला आहे, पण तो अयशस्वी झाला आहे. म्हणून मी तुम्हाला हे काहीतरी नवीन सांगत आहे. तुम्ही तो संकल्प एका वहीवर लिहा आणि दररोज ते गुणगुणत राहा आणि रिपीट त्याला बोलत राहा. हे तुम्ही केले पाहिजे. सर्वप्रथम तुम्ही एकदम शांत चित्ताने एका ठिकाणी बसून नामस्मरण केले पाहिजे. तुम्हाला फक्त तुमचे हृदय सुंदर ठेवायचे आहे आणि तुम्हाला इतरांची काळजी करण्याची काही गरज नाही. आणि तुम्हाला तुमची इच्छा पुन्हा पुन्हा नक्कीच रिपीट करावी लागेल. आणि जेव्हा तुम्ही हे सर्व करता तेव्हा तुमचा संकल्प करण्यात तुम्हाला खूप मदत होते. आणि एक शक्तिशाली संकल्प आणि सिद्ध करण्यासाठी तुमचा संकल्प आणि तुमचे संकल्प असे होतात की एकदम दृढ होतात आणि तुमच्या सर्व इच्छा तुमच्या आयुष्यात उतरतात आणि मग तुम्हाला ते सर्व काही मिळू लागते. मग तुम्ही जाणून घेतलं पाहिजे की स्वामींकडून आपल्याला सर्व काही मिळू शकते. आज मला तुम्हाला काहीतरी खास गोष्ट सांगायची आहे असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून बाळा, जेव्हा एखाद्या व्यक्तीला असे वाटते की त्याच्यासोबत अचानक चमत्कार झाला आहे, नाहीतर तो रातोरात करोडपती कसा झाला, मग माझे काम जे वर्षानुवर्षे रखडले होते ते कित्येक प्रयत्न केले तरी काम होत नव्हते आणि रात्री अचानक पूर्ण होत झाले, मग ते कसे? मग ते यातच त्याची शक्ती आहे. मग ते नामस्मरणामध्ये शक्ती आहे. आणि तुम्ही जे गोष्ट तुमच्या इच्छा लिहिल्या होत्या त्या परत परत म्हणलात, त्यामुळे तुमचं हे सर्व पूर्ण झाले आहे. म्हणून ते फक्त नामस्मरणावर तुम्ही पूर्णपणे अवलंबून राहिलं पाहिजे आणि तुमचे नक्कीच इच्छा पूर्ण होतील. मग मला त्या व्यक्तीला चमत्कार झाल्यासारखे वाटू लागते आणि चमत्कार झाल्याने त्याला असे वाटते मला सर्व काही मिळालं आहे. मग नंतर तो व्यक्ती ते अध्यात्म सोडत असतो आणि देवावर शंका करायला लागतो. मग त्या शंकेमुळे त्याचे सर्व जे मिळालेले असते ते त्याच्यापासून दूर चालले जाते. मग तो परत अध्यात्माकडे वळतो, पण देव त्याला तेव्हा साथ देत नाही. म्हणून तुम्ही कितीही काही मिळवलं
तरी देवाची साथ मात्र नक्की सोडू नका आणि नामस्मरणामध्ये नक्कीच राहा. एवढं मात्र तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. म्हणून शंका आत्म्यामध्ये नक्कीच राहू नये. ती शक्ती नष्ट करते आणि आत्म्याला हा दिलासा देताना जीवनात तुम्हाला जे काही लागेल ते तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमचा जन्म यश मिळवण्यासाठी झाला आहे हे कधी विसरू नका. मग प्रिय होण्यासाठी आणि अडचणींवर मात करण्यासाठी. बाळा, फक्त तू हे समजून घेतले पाहिजे की तू हरण्यासाठी जन्मलेला नाहीस, तर माझा दृढ विश्वास असला पाहिजे की बाळा तू शांत राहा. तर निराशा नावाची गोष्ट तुझ्याकडे कधी झालीच नाही, मग तुमच्यात आशा असायला हवी. जेव्हा तुम्ही तुमच्या आत्म्यामध्ये विचार स्थिर ठेवण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला अपेक्षित वस्तू मिळेल आणि ती स्वतःकडे तुमच्याकडे खेचत राहते. मग तुमच्या आत्म्याला किंचितही शंका नसावी हे विसरू नकोस आणि तू प्रत्येक संकल्प पुन्हा करतोस. तुला काय करायचे आहे आणि तुला काय हवे आहे हे तुझा आत्मा आहे आणि तुझ्यासाठी तो प्रिय आहे. आणि बाळा, माझ्यामध्ये कितीही शंका नसावी आणि तू मानवी परिस्थितीचा गुलाम होऊ नको. हीच इच्छा आहे की देव जो सर्वांचा पिता आहे तो देव आहे, त्याला तुम्ही इच्छा आहे की तुम्ही सर्व काही प्राप्त करावे, पण तुम्ही त्याला कधी विसरू नये. परिस्थितीचे गुलाम बनू नका. तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार जगले पाहिजे आणि देवाने दिलेल्या सुख सुविधांचा वापर केला पाहिजे. तुम्हाला मानसिक शक्त्या दिल्या पाहिजेत आणि त्या तुम्हाला समजल्या पाहिजेत. या मानसिक शक्तींनी तुम्हाला भरपूर दिले आहे. तुम्ही लोकांचे सेवक व्हावे, त्यांचे सेवक बनू नका. म्हणून तुम्ही त्यांच्या नियंत्रणाखाली राहू नका. तुम्हाला तुमच्या दासींवरही विश्वास असला पाहिजे. म्हणजे तुमचे दास म्हणजे तुमचे शरीर आणि तुमचे शरीर म्हणजे तुमचे अवयव, कारण ते इतक्या तडफड्यांनी विकले जातात की तो त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. म्हणून तू त्याचा फायदा उचलू नकोस आणि त्या फायद्याने तुझे भविष्य खराब होईल, एवढे लक्षात ठेव. मग तू काय विचार केला पाहिजे आणि कसा विचार केला पाहिजे हे. म्हणून कधी अध्यात्म केल्याने तुझे सगळे प्रश्न हे सुटू शकतात व तू जर नामस्मरणामध्ये राहिलास तर मग तुझ्यासाठी सर्वच गोष्टी चांगल्या होतील. एवढं लक्षात ठेवा, जो आशावादी आहे, ज्याचा स्वभाव निश्चित आहे, त्याच्यामध्ये शक्ती प्रबळ असतात. बाळा, महान आकांक्षा कोणत्याही मनुष्याच्या हृदयात व्यर्थ जन्माला येत नाहीत. भावनांचा जन्म आत्म्यामध्ये व्यर्थ होत नाही. या भावना आणि महत्त्वाकांक्षा माणसाला घडवतात. या विचारातून माणसाला कमी करण्याची प्रेरणा मिळते आणि ते काम करण्याची प्रेरणा मिळाल्यामुळे माणसाला भरपूर शक्ती मिळते. बाळा, जेव्हा तुला तुझ्या अंतःकरणातून एखादी गोष्ट हवी असते तेव्हा ती तुला नक्कीच मिळेल, एवढेच लक्षात ठेव. आत्म्याचे शब्द आणि करून केलेले प्रयत्न निरर्थक जात नाहीत आणि तू मनापासून ज्या गोष्टी करशील त्या तुझ्यासोबत नक्कीच घडतील. त्याचे यश तुला केव्हाही दिसून येते. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची मनापासून इच्छा असेल तर त्या गोष्टीशी तुमचे नाते जोडले जाते आणि तुम्ही तुमच्या आत्म्याकडून जितके जास्त इच्छिता तितकेच तुमचा आत्मा त्याच्याबद्दल विचार करेल आणि तुम्ही त्याला स्वतःचे बनवू शकाल. ते नाते अधिक घट्ट होईल. आणि आणखी एक गोष्ट, ते वास्तू म्हणून तुमच्या नक्कीच कामाला येईल. बाळांनो, तुला जे काही करायचे आहे किंवा बनायचे आहे किंवा कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे आहे तर त्यासाठी तू तुझ्या ध्येयावर ठाम राहून प्रयत्न कर. त्यासाठी मनापासून आणि मनाने प्रयत्न कर. तुझे इरादे मजबूत असले पाहिजेत तर तुझ्या आकांक्षा जिंकतील. जर तुम्हाला आयुष्यभर निरोगी आणि तरुण राहायचे असेल तर अशा परिस्थितीत हे असे घडू शकते की त्यासाठी तुमच्या आत्म्यामध्ये आणि तुमच्या आत्म्यात असे विचार असावे लागतील. जर तुम्ही नेहमी पवित्रता ठेवली तर आणि सौंदर्य ठेवलं तर तुमची आत्मा आणि नेहमी सुंदर राहतील आणि मग वृद्धत्व येऊ शकत नाही. नेहमी तुमचं मन हे पवित्र असेल आणि पवित्र मनामध्ये चांगल्याच गोष्टी येत असतात आणि या चांगल्या गोष्टी आपलं जीवन सोनेरी करत असतात. मग स्वामी म्हणतात की तुमच्या वाटेला येणारे सोनेरी आरसे कोणी रोखू शकत नाही. ते आधीच तुमचे आहेत. तुमची भरपूर संपत्ती, आरोग्य आणि आनंदासाठी निवड केली आहे. फक्त एकाग्र राहा आणि तुमचे आशीर्वाद वाढवा. हे एक सत्य आहे. आजूबाजूला एक मोठे यश आहे आणि याची पुष्टी तुम्ही केली पाहिजे. तुमची चिकाटी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील मोठ्या आणि चांगल्या ठिकाणी घेऊन जात आहे. भगवान स्वामी समर्थ म्हणतात की तुमच्याशी ते बोलत आहेत आणि तुम्ही तुमच्या पुढील अध्यायासाठी योग्य वेळी आला आहात. आणि मागील सर्व अध्याय तुम्ही नेहमीपणाने वाचले पाहिजेत आणि स्वामींची भक्ती जरूर केली पाहिजे. तुम्हाला तयार करून या जीवनात तुम्हाला यशस्वी करण्यासाठी स्वामी स्वतः आले आहेत आणि ते तुमच्याशी बोलत आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही तयार आहात. मग स्वामीजी तुम्हाला कधीच रिकामे सोडणार नाहीत. जर तुम्ही सहमत असाल तर मग नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुम्हाला काही खाली ठेवायला सांगितले तर त्याला असे वाटते की तुम्ही काहीतरी मोठे करावे, म्हणून तुम्ही काहीतरी तुमच्याजवळून जात असेल तर असं मानू नका की तुमचं सगळं
देव घेऊन घेत आहे. देव तुम्हाला मोठं काहीतरी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि मग ते प्रयत्न यशस्वी झाले तर तुम्हाला भरपूर सारे आनंद मिळू शकतात. अशा गोष्टी घडत आहेत ज्या तुम्हाला दिसत नाहीत. त्यांचे आभार नक्कीच मानत राहा. ते या वर्षाच्या शेवटी मार्गावर तुमच्या मार्गावर नक्कीच आनंद पाठवतील. आणि तुम्ही काहीतरी गोष्ट करण्यापेक्षा तुम्ही नामस्मरण करा. फक्त 10-20 मिनिटं नामस्मरण जरी केले तरी स्वामींची आठवण तुम्ही काढत असता. म्हणून स्वामी तुमच्या नक्की पाठीशी असतात. म्हणून स्वामी म्हणत असतात की मी नेहमीच तुमच्या पाठीशी आहे. मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. तुम्ही अशा चमत्कारात चालला आहात. तुम्ही येताना दिसले नाही. स्वतःसाठी तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा. स्वामींची तुमच्यासाठी एक चमत्कार तयार करत आहेत आणि तुम्हाला ते तुमच्याकडून मिळवायचे असेल तर मग तुम्ही स्वामींची ही लीला समजून घेतली पाहिजे आणि स्वामींचे नामस्मरण जरूर केले पाहिजे. तुम्ही जेव्हा तुमचे आनंद तुमच्याजवळ येईल तेव्हा तुमच्या डोळ्यातून नक्कीच आनंद अश्रू बाहेर येतील आणि तुम्ही म्हणाल की खरंच स्वामी हे खूप ब्रह्मांड नायक आहेत आणि ते सर्वांचं चांगलंच बनत आहेत. तुम्ही जितक्या लवकर विचार कराल तितक्या लवकर तुम्ही नेहमी लोकांमध्ये सर्वोत्कृष्ट दिसणाऱ्या डोळ्यांसाठी प्रार्थना करा आणि वाईटाला क्षमा करणारे हृदय, सर्वात वाईट वाटणारी आत्मा, आणि आत्म्याला आपण वाईट म्हणत असतो की मी असा आहे, मी तसा आहे, त्याला कधीच तसं म्हणू नका. त्यातच आपला देव असतो आणि स्वामींवर कधी विश्वास ठेवणार नाही असं कधी म्हणू नका. म्हणून तुम्हाला सर्व गोष्टींमध्ये अपयश मिळते. तुम्ही स्वामींवर ठाम विश्वास ठेवायला शिका. मग तुमच्याबरोबर सगळे लोक प्रेम करायला लागतील आणि तुम्हाला कुणी भिणार नाही. तुमच्याजवळ सर्व लोक येतील. तुम्ही त्यासाठी कधी तयार असाल तर ते त्यांना माहीत आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा असे स्वामी म्हणतात. नम्र व्हा आणि कधी असा विचार करा की तुम्ही इतरांपेक्षा चांगले आहात आणि तुमची चूक झाली आहे आणि तुम्ही परत याल. चूक जर संघर्ष नसता तर तुमच्यात ताकद नसती. म्हणून स्वामी तुम्हाला सदैव सांगत आहेत की मी तुम्हाला तिकडे सोडून जात आहे. असे वाटत असतानाही स्वामींनी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मी तुम्हाला जिथे घेऊन जायचे आहे तिथे मी जाईन. पण मी ठरवले होते की नसले तरी मला मार्गदर्शन करा आणि माझ्या लेकरांना मी मार्गदर्शन करत असतो आणि त्यांना त्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी काहीतरी मार्ग काढून देत असतो. तुम्ही इतके श्रीमंत होणार आहात की ज्यांनी तुमच्यावर कधी विश्वास ठेवला नाही ते लोक तुमच्याकडे बघू लागतील आणि स्वामी तुमच्या जीवनात नासधूस करणाऱ्या वादळांमधून काहीतरी चांगले करण्याचे वचन देतात. तुमची उत्क्रांती हो, मोठे होत आहात, शिकणे तुम्हाला भरपूर मिळेल आणि तुम्ही बरे होत आहात आणि तुम्ही भरपूर पुढे जात आहात. स्वतःला एकत्रित करा आणि तुमच्यासाठी जे काम करत आहेत त्यांची कदर करायला शिका. एवढेच करा, तुमचे जीवन अगदी चांगले होईल. आम्ही आज तुमच्यासाठी येथे आहोत. तुम्ही गोष्टी पुढे नेण्यास सुरुवात करा. आम्ही तुमच्या नक्कीच पाठीशी आहोत असे स्वामी आपल्याला कायम म्हणत असतात. आणि तुम्ही जर असं केलं तर मग तुमच्या जीवनाचे दरवाजे नक्कीच उघडतील आणि तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. परंतु तुम्ही असे करेपर्यंत तुम्ही फक्त स्वामींवर ठाम विश्वास ठेवायला शिका. एकदा तुम्ही खरोखरच प्रामाणिक निर्णय घेतला की चमत्कार घडतील. आणि स्वामी म्हणतात जेव्हा तुमच्यासाठी गोष्टी तयार असतील तेव्हा ते घडेल आणि त्यासाठी नक्कीच तुम्ही तयार व्हा आणि गोष्टी पूर्ण होऊ द्या. आणि तुम्हाला गोष्टी पूर्ण झाल्या की तुम्हाला त्याचे नक्कीच अनुभव येतील. मग तुम्हाला अनुभव आल्यावर कळेलच की तुम्ही काय केले होते आणि तुम्ही काय करत आहात. याचं भरपूर प्रमाणात आणि उबदारपणाने तुमच्याजवळ त्याचा परिणाम होईल आणि तुम्ही सर्वपरी जिंकून याल. एवढं तुम्ही नक्कीच ठाम करू शकता आणि तुमच्या मनात हे चांगले बसले जाईल की तुम्ही प्रत्येक गोष्टीत पुढे जात आहात आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला सर्व काही मिळत जात आहेत. तुम्ही नवीन नोकरी, नवीन घर, चांगले आरोग्य, नवीन नातेसंबंध आणि पिढीच्या संपत्तीच्या शुभेच्छा देत आहात आणि आशीर्वाद तुमच्यावर आले आहेत. मी आता तुमच्या जीवनावर स्वामींचे आशीर्वाद आणि उपकार घोषित करतो आणि ते करावेच लागेल. आणि स्वामींना तुम्ही असे म्हणा की स्वामी धन्यवाद, तुम्ही आमच्या पाठीशी आहात म्हणून हे सगळे घडले आणि हे सगळे आमच्यासोबत होत आहेत. एवढं तुम्ही म्हणायला पाहिजे. स्वामी तुम्हाला उपदेश देत आहेत की तू तुझ्या यशाच्या मार्गावर आहेस. खंबीर राहा, विश्वास ठेवा, उपासना करा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तू ते साध्य करणार आहेस. तू जाणार नाहीस कुठे. तुला फक्त यशाच्या मार्गावर मी नेणार आहे. एखादी चांगली बातमी तुला नक्कीच मिळेल आणि त्यावरून तुझे अख्खे आयुष्य बदलून जाईल. तुम्हाला कळवले जाईल की तुमच्या बाजूने काहीतरी बदलले आहे आणि त्यासाठी तुम्ही तयार राहिले पाहिजे. येथे तुमचे उत्तर दिसेल आणि देवाने तुमची हाक ऐकली आहे. त्याने तुमच्या बाजूने बदल घडून आणला आहे आणि आज तुमच्याशी स्वामी स्वतः बोलत आहेत. वेदना संपुष्टात येत आहेत. मी स्वर्गाच्या खिडक्या तुमच्यासाठी उघडणार आहे आणि तुम्ही वाट पाहत आहात आणि उपासना करत आहात. या प्रत्येक गोष्टीला उद्देश द्या आणि प्रेम, समृद्धीचे आशीर्वाद, उपचार आणि नवीन संधी तुमच्या मार्गावर येत आहेत याची खात्री करा. मी
माझी जी शक्ती आहे ती स्वीकारत आहे. तुमच्या मार्गावर मी चांगल्या शक्ती या पाठवत आहे. काही वेळा जेव्हा आमची चाचणी होते तेव्हा आम्ही ताबडतोब परीक्षण समाप्त करतो आणि तुम्हाला तुमचे सगळे चांगल्या इच्छा पूर्ण करत असतो. मग या परीक्षेतून तुम्हाला काय शिकायचे आहे ते सांगण्यासाठी आणि तुमचा विकास पुढे चालू ठेवण्यासाठी तुम्ही नेहमी प्रार्थना केली पाहिजे. म्हणून तुम्ही या पर्वताभोवती फिरत राहा आणि आयुष्याचा पर्वत तुम्हाला जिथे घेऊन जाईल तिथे तुम्ही गेले पाहिजे आणि यशासाठी सर्वत्र तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि असा प्रयत्न करत असताना तुम्हाला मधूनच कोणीतरी आनंदाची बातमी देऊन जाईल आणि तो आनंदाची बातमी तुमच्यासाठी खूप अनमोल ठरेल. यश आणि उत्तम आरोग्य असेल. देव तुम्हाला खूप मोठा आशीर्वाद देणार आहे. जर तुम्हाला स्वामी आवडत असतील तर मग नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं पाहिजे आणि स्वामींचे नामस्मरण करायला तुम्हाला आवडत असेल तर मग तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा. मग तुम्हाला सर्व काही गोष्टी प्राप्त होण्यास मदत होईल. तुम्ही त्याहून अधिक साध्य कराल आणि तुमच्या नशिबाच्या पूर्णतेपर्यंत पोहोचाल. बाळांनो, तुम्ही ठीक आहात आणि कोणत्याही प्रकारे दुःखी नाही असे लोकांकडे पाहून तुम्हाला स्वतःबद्दल वाटले पाहिजे. आणि मी तुम्हाला हा आशीर्वाद देतो की आजच्या पुढे तुम्ही अशा व्यर्थ लोकांकडून कोणत्याही प्रकारच्या कृपेची अपेक्षा करू नका. दुसरे कोणीही तुम्हाला तुमच्या दुःखांपासून मुक्ती देणार नाही. तुम्हाला फक्त तुमच्या दुःखांपासून नामस्मरण हीच ताकद मुक्ती देऊ शकते. तुम्ही स्वतःच याचं व्यर्थ लोकांपासून तोंड फिरून माझ्यावर विश्वास ठेवून तुमच्या धर्माच्या मार्गावर चालाल आणि तुम्हाला ते चालावं लागेल. मी तुमच्यासोबत अशीच एक कथा भरपूर वेळ सादर करत असतो. ती कथा म्हणजे तुमच्या जीवनाची कथा. तुमच्या जीवनाची कथा अशी आहे की तुम्ही जेव्हा संकटात असता तेव्हा तुम्ही म्हणता देव देव देव, पण तुम्ही जेव्हा सुखी असता, समाधानी असता, तुम्हाला सगळं मिळाले की तुम्ही देवाला विसरत असता. तुम्ही असे केले तर तुमचे सर्व नायनाट होऊ शकतो, कारण तुम्ही देवावर विश्वास ठेवला त्यामुळे तुम्हाला सर्व काही मिळाले. पण तुम्ही नंतर म्हणत असता की आता आम्हाला देवाची गरज नाही. पण हा फक्त मग गर्व झाला आणि अहंकार झाला. म्हणून स्वामींचा तुमच्यावर विश्वास आहे तर तुमचा स्वामींवर विश्वास ठेवायलाच हवा, एवढं मात्र नक्की. म्हणून स्वामी म्हणतात, बाळांनो, माझा विश्वास आहे आज तुम्हाला तुमच्या जीवनाची संबंधित एक अतिशय महत्त्वाचा संदेश मिळाला आहे. कारण बाळांनो, तुमची एक इच्छा आहे की मलाही माझ्या सर्व दुःख आणि समस्यांपासून मुक्ती मिळावी. जर तुम्ही आणि मी सुद्धा आपले जीवन आनंदाने जगू शकलो तर माझ्या बाळा, आज मी तुझ्या कल्पनेनुसार तुला हा संदेश दिला आहे. म्हणून बाळा, आज तुला माझ्या संदेशाबद्दल काही शंका असल्यास मग तू मला नामस्मरणाद्वारे नक्कीच विचारू शकतो. मी तुला सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. तू जशी वेळ तुमच्यासमोर आहे ती तुम्हाला कालांतराने कळते, पण काही गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत ज्याची माहिती असणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आणि कारण ज्याला पूर्ण ज्ञान आहे तो कशाचीही काळजी करत नाही. स्वतःसाठी किंवा त्याच्या आत्म्यासाठी हे प्रश्न पुन्हा पुन्हा विचार करून तुम्हाला आश्चर्यचकित आणि अस्वस्थ करते. तुमच्याकडे भरपूर गोष्टी आहेत आणि असण्याची शक्यता पण आहे की तुमच्याकडे एवढ्या गोष्टी असून सुद्धा तुम्ही नामस्मरण करता आणि ते तुम्ही केलेच पाहिजे. कारण नामस्मरणानेच भरपूर गोष्टी या तुमच्या मिटून जातील आणि तुमच्या जे टेन्शन असतील आणि जे संकट असतील ते तुमच्यावर येणार नाही. कारण स्वामी ते वरूनच तुमचे तारून देतील. एवढी त्यात पावर आहे आणि नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे की तुम्हाला सर्व संकटातून ते बाहेर काढू शकते. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला एवढा वेळ सांगत आहे की नामस्मरण करा. पण ते कसं करायचं? तुम्हाला एकच काम करायचं आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे एका नावाचा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे. मग तुम्ही 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा करू शकता. मग ते नामजप केल्याने तुम्हाला एक वेगळीच फिलिंग येईल आणि तुम्हाला एक वेगळंच तुम्हाला आत्म्यात एकदम शांत वाटेल. आणि ते शांत वाटल्याने तुमचे सगळे जे टेन्शन असेल आणि तुम्हाला जे घरातले टेन्शन असतील किंवा बाहेरचे टेन्शन असतील व कोणत्या व्यक्तीचे तुम्हाला दुःख असेल तर ते सगळं निवारून जाईल आणि तुमची चांगल्या मार्गाला लागाल आणि चांगल्या गोष्टी आत्मसात कराल आणि चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येत राहतील असं मी गृहीत धरतो. आणि तुम्ही नामस्मरण कराल असं मीही गृहीत धरतो. आणि पुढे एवढं बोलतो की आता हा व्हिडिओ आपण इथेच संपवू. जर तुम्हाला हा संदेश मनापासून आवडला असेल आणि तुम्ही स्वामी भक्त असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.